Hello, what's up everyone? Actually, good to be starting this one more vlog with the same energy and same intensity. तर आज एक आहे 31st ऑफ डिसेंबर 2025 लास्ट वर्किंग डे आणि बसलो होतो इथं मी इंस्टाग्राम रील्स बनवायचो पण माहित नाही यार कसं व्हायला ते 3 मिनिटाचा जो टाइम होतोय आणि मला प्रत्येक गोष्ट दाखवू वाटते. मला असं त्रास होतो मी गोष्टी कट करताना. मी एवढं शूट करतो मग म्हणलं का इंस्टाग्रामच्या नादी लागायचं. आपलं युट्यूब होतं आधी तर बघत होतो मी काय काय आपल्या जुन्या गोष्टी वगैरे. खूप छान रीच जाऊ लागली आपली जवळपास जात होती मागे 2-3 वर्ष आधी जेव्हा आपण शूट करायचो. म्हणलं वापस एकदा त्याच एनर्जी त्याच इंटेन्सिटी सोबत आपण चालू करूया. बाकी सहज शूट करतो म्हणलं पहिली भीती नाही म्हणता येणार थोडंसं बोनी करू म्हणलं अडवलं. मी तुम्हाला दाखवतो काय चालू आहे काय नाही. बाय गाइस ऑफिस आपलं. अरे मॅम अंदर जाओ. शेख मॅम को डर लागता कॅमेरा मॅन को. काय करताय वाव गर्दा. अरे किरण मॅडम तुम्ही आहात का. तर उद्या आहे 1 जानेवारी 2026 आणि आनंद असते आपल्या रेस स्कूलमध्ये आणि खूप सुंदर प्रकार अशा प्रकारे चक्रधरफी खेळल्यावरती पूर्ण आता डेकोरेशन होणार. इथं टेबल्स वगैरे लागतील. टेबल पण मला वाटतं येऊन गेलेले आहेत. फक्त इथं आता असं टेबल्स वगैरे लागतील आणि उद्या मुलं आणणार काय काय टेस्ट खायला. कुपन सिस्टम आहे का आपली. गाईज नाही सुंदर आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करायला पाहिजे मॅम. आतमध्ये चालू आहे गाइस सेल्फी और कैसे गो सर. दूसरा ये पिंक में ऊपर की तरफ से काय चालू आहे. तर अशा प्रकारे चालू आहे सगळ्यांचं काही ना काही काम. मी पण करत होतो. सोशल मीडिया झालं. बँकेत आम्ही सगळी मिटिंग झाली. गजुब्या वगैरे हे सगळ्यांचं पूर्ण एंट्रन्स वगैरे चेक करून चालू. लास्ट वर्किंग डे पण आहे आज 31 डिसेंबर आणि खूप छान प्रकारे खूप सुंदर चालायचं चॅनल. म्हणजे खूप छान 134 लाईक 100 लाईक युट्यूबला आणि ते पण 2022 मध्ये. त्या टाइमला मजाक नव्हता बाई. फक्त एका गोष्टीमुळे डिसिप्लिनमुळे मी गेलो आणि प्रत्येक वेळेस नाही का ट्राय करतो आपण नवीन वर्षापासून नवीन सुरुवात करू वगैरे. ह्या वर्षी पण तेच ट्राय करतोय. फक्त प्रयत्न करतोय की कंटिन्यू राहू कन्सिस्टंट राहू. जसं आता मग थोडं सवय लागलेली आहे इंस्टाग्रामचे. जवळपास 3.5 महिने झाले. रोज आपण मिनी व्लॉग टाकतो. डेली व्लॉग आहे माझा. तेव्हा टाइम कधी मध्ये वरी खाली होतो एडिटिंगला तर कधी टाइम नाही भेटलं तर पण पोस्टिंग डेली होती. तर तेच उद्देशाने उद्यापासून पहिला व्लॉग आणि आजचाच व्लॉग पण सुरुवात करतो. काय नाही भाई काहीच नाही. पहिले मला वाटतं काय कॉन्टेंट वगैरे हाच कॉन्टेंट आहे. 5-7 मिनिटं. मला खूप जण बोलले माझ्या वयाचे मित्र ज्यांना बिझनेस वगैरे करू वाटतो आणि खूप मजा यार हे फन मला दाखवायचं तुम्हाला. असंच काय कॉन्टेंट वगैरे राहणार नाही. फक्त रोजचं बोलू काय चाललंय काय नाही नव्या घडामोडी. बाकी बघू आज संध्याकाळी पण काय काय कसं दिवस जातो ते पण तुम्हाला दाखवतो. आणि करा यार करा कम्फर्ट झोनच्या बाहेर. असं नाही की मी पण खूप एकदम 100% डिसिप्लिन चालतो नाही पण ट्राय करतोय. रोज ट्राय करतोय. एक नवीन सवय लावायची प्रयत्न करतोय आणि चालेल. बाकी काही सबस्क्राईब करा जे पण नवीन असं चॅनलवरती. सपोर्ट मध्ये थोडंसं वाटायला लागलं ना छान वाटतं तो. आणि झालं टार्गेट 3000 कंप्लीट झाले आपल्या 2025 मध्ये. एक 2-4 बाकी असतील फॉलोअर्स. बाकी करा एन्जॉय पुढच्या आज 31 डिसेंबर कसा जातो. अशा प्रकारे ईश्वर वरती चढलाय. हे जे पण बारीक बारीक हा कचरा आहे. हा कचरा तो काढ ढकलतोय. जमाना रे भाई. कोणता पण बिझनेस तुम्ही करताय सर्वात आधी तर तो एकटा माणूस कधीच नाही करू शकत. तुम्हाला पाहिजे सुंदर टीम. आणि बाय गॉड ग्रेस माझी टीम इतकी सुंदर आहे म्हणजे खूप 60% काम जवळपास माझं कमी होतं. 40% फक्त ग्रोथवरती मला फोकस करायचं. आणि सर्वात मोठा अजून एक प्रॉब्लेम ज्याच्यामुळे मी युट्यूब बंद केलं तर इन्स्टावरती शिफ्ट झालो होतो. नॉन कॉपीराईट साऊंड्स NCS भेटणं खूप जास्त अवघड आहे. इंस्टाग्रामवरती कोणतंही गाणं घेतलं आपण रीलला टाकून दिलं कॉपीराईट लागत काय नाही. युट्यूबला बारीक बारीक गोष्टी असतात आणि डायरेक्ट ब्लॉक होऊन जातो व्हिडिओ. अपलोड होत नाही. आणि आपण कसं खूप 3 तास घालून आपल्या एखादा व्हिडिओ एडिट करतो आणि नंतर जर कॉपीराईट बसला मग खूप जास्त उदास होतं. इच्छाच निघून जाते. म्हणून आता युट्यूब आता हे आजचा ब्लॉग शूट एडिट करण्यासाठी मी NCS वरती म्युझिक शोधतोय. ह्या सगळ्या नॉन कॉपीराईट साऊंड्स असतात सगळे. हे असे व्हिडिओज मध्ये नाही आहे जसे गाण्यामध्ये मजा. ते वाईबच येत नाही अशा गाण्यामध्ये. तर खूप जास्त याच्यामध्ये खूप टाइम जातो. पण शोधतो भाई करायचं म्हणलं काय आता. हा तर किरणने आपल्याला बोलवलं आतमध्ये. म्हणजे चेक करा कसं आहे काय भाई. हा फ्रेश वाटतं एकदम पाणी टाकल्यावर.
आहा सुंदर ना, फ्यूल्ड बाय फूड ड्रिवन बाय कंपैशन. सुंदर, बहुत प्यारा दिख रहा ना ये गाइस. क्रिएटिविटी बाय दिस टीम. हा, वेलकम टू द कार्निवल. आता बघितलं होते रेत नाव थोडस खाली गेले. कशी दिसते सेल्फी पण बघू आपण आता. असं दिख रहा ना. स्माइल. एफर्टचे सगळेजण टाकतायत. 4:15 वाजले असतील आता. जवळपास 2 वाजता शाळा सुटली. 2:30 सगळे जातात. पण नाही, सगळे थांबले. आपल्याला फंक्शन सगळ्यात सुंदर बनवायचं आहे. आणि हे जे त्यांचं ती जिद्द जे ते हार्डवर्क करतात ते फंक्शन ऑटोमॅटिक सक्सेसफुल होऊन जातं एकदम सुंदर प्रकारे. बाकी पाथरीमधले बघताय जनता, सकाळी ब्लॉग पडून जाईल. जे बघतायत 10-11 वाजता उद्या या. 1 जानेवारी 2026 ला फूड फेस्ट आहे. बाकी बँकेमध्ये बघू, तुम्हाला दाखवतो. मगाशी गेलो तुम्ही, पण कस्टमर आले होते थोडेसे. आता पूर्ण जेवढं पण डिसेंबर महिना, आता आज मार्च एंड आहे. आज मार्च एंडला पूर्ण एंट्रन्स वगैरे सगळं चेक करून घेतो आपण. जे पण पैसे बरोबर त्याच्या खात्याला गेले नाही गेले. खूप सुंदर प्रकारे टीम काम करते. चव्हाण सर मारते सुट्टीवरती आहेत आणि रोहित सर वसुलीला गेलेले आहेत. काकू खूप छान मारला पाणी. छान केलं सगळ्यांनी. उद्याचा प्रोग्राम एकदम छान करू. खूप सुंदर अशा प्रकारे खूप छान वाटतं भाई. एकदम बढिया, एक नंबर केला ईश्वरने. सगळं काढलं वरचं. सुगंध लय भारी येतो ना, मातीवर पाणी पडलं सुगंध. अरे सुंदर साफ करा ईश्वर सगळं. भिजला काय भाई. गाईस गँग पाथरीमध्ये पुरुष सुरू झालाय. आकाश पाळणा कसला सुंदर दिसतोय. जस्ट आता मनीषा फोटो शूट नाही का रामू भाईला सांग मगाशी दिले होतं मी, आणि रामू भाईने फोटो दिले. AI जनरेटेड गाईज. आजकाल AI आल्यापासून बघा ना भाई, म्हणजे काय टेक्नॉलॉजी वाढली यार, खतरनाक. लवकर एक कोणतरी AI एडिट यायला पाहिजे. जसं मला पाहिजे तसं एडिट करून देत. ताणच नाही. शूट करायला काय विषय नाही, एडिटिंगचा लई झोल होतो. बड्यामध्ये जवळपास मला वाटतं 7:45 वाजले आणि आपण चाललो आता पेसाव ते पाथरी आउटलेटला. हा 31 डिसेंबर आहे. मला थोडा 1-2 तास बसतो आणि मला सवय पण लागली स्वतःला रोज संध्याकाळी 2-3 तास गल्ल्यावरती बसायची. आपलं दुकान आपण बसले की आपलं कळतं आतमध्ये काय चालू आहे काय नाही वगैरे. बाकी एडिटिंग वगैरे जेवण केलं तर संध्याकाळी 6:30-7 वाजता थोडी एडिटिंग बाकी एडिटिंग केली. म्हणलं आता निघू पेसाव पेसाव ते चिकन पाथरी. लाइट मिले ही नहीं, क्या बोले. अरे यार नहीं मिल रहा ना. राधे राधे गाइस. सुदीप का फोन आया था मेरे को, बोले सेठ जी आप आते आते लाइट लेके और 31 दिसंबर है पूरा चमका देते बोले आउटलेट को. बगा इस बीरे ने बहुत परेशान कर दिया मेरे को. फोन लगा के बोले सेठ जी मोमोज हो गए. कैसे हो बीरे. नमस्ते राधे राधे. मोमोज की चटनी क्या है, कितना किलो मोमोज की है अभी कितना 1 किलो का कितना होगा. चटनी बहुत ज्यादा अलग बनाए मोमोज पे. एक मसाला का, एक विदाउट मसाला. गाइस मोमोज की चटनी. गाइस अली भाई कैसे हो. आदाब. अपने चिकन वाले अली भाई. कितने 2 साल हो गए अली भाई अपन साथ में धंधा कर रहे. 2024 फरवरी 2024 से हम साथ में बिजनेस कर रहे. अभी तक अली भाई ने कभी नाराज नहीं किया. कभी कभी बीच बीच में थोड़ा करते ऊपर नीचे, लेकिन ठीक है. गाइस मोमोज. ये मोमोज बनाने का एक मेन कारण ये है कि अंदर से लग रहा है यार बहुत कस्टमर बोल रहे हैं कि आपके सामान मोमोज के अंदर मिलते ही नहीं, आप वापस चालू करो एक बार. और इसके लिए मैंने क्या बीरे को बोला कि बीरे यार एक बार बनाओ भाई. बीरे आजकल बीरे इतना सेक्सी बना रहा खाने को. बिर्याणी रसमलाई किरणचा वाढदिवसाला बिरेचा केक झाला. क्या बोझा भाई, कैमरे में रिकॉर्ड हो गया ये. अच्छा बाहर वजह का रे भाई. ओमकार नाम है उसका. हाँ गाइस बता रहा हूँ. कभी बनाया ना मोमो. हाँ. सबसे पहले अपने महेश भाई को खिलाया था, इसलिए मेरे को बहुत अच्छा रिव्यू दिया है. बहुत अच्छा बोल रहे थे. क्या बात है. आपको सर्टिफिकेट मिल गया महेश से. हाँ वैसे हाँ फिर क्या भाई एकदम भारी जाऊंगा. मैं स्माइल कैमरा के डायरेक्ट स्माइल रुक जाती है भाई. गोंडस दिखते आप. गोंडस क्यूट. बटर लगा. क्या लगा रे. बटर अमूल बटर. गाइस राधे राधे मित्रांनो. हा किरण आहे, हा काना आहे, हा माफिया सुदीप आहे आणि हा आमूस आहे.
ते आताच 2249 वाला. तर आपलं पैसा होतं नाही का बॅलन्स समोर आलं तर आपण चेक करू लागलो. 365 दिवसामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, नेट लागत नाही आपल्याला वायफाय वगैरे आहे. 2249 मध्ये एअरटेलचं अनलिमिटेड कॉलिंग आणि 30 GB पर पॅक. बाकी हाच होता आपला दिवस आजचा. मी तुम्हाला हे फॅमिली सेक्शन दाखवतो. इथे मग लेडीज बसले होते म्हणून दाखवलं नाही. हे फॅमिली सेक्शन आहे. जे पण पाथरी मध्ये ज्यांना वाटत असेल की थोडंसं प्रायव्हसी असावं तर फॅमिली सेक्शन पलीकडे आपलं. बाकी थँक्यू सो मच. हा पहिला ब्लॉग 2026चा आणि होप करू आपण 2026च्या डिसेंबर 31ला कंटिन्यू ब्लॉग टाकत राहू. तर बाकी व्हिडिओ पाहिला असेल तर गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वापस सबस्क्राईब वर आलो, फॉलो सगळ्या नव्हती. हे बघ लाईक शेअर सबस्क्राईब बोललो.